नमस्कार. ज्योतिराम साहेबराव चव्हाण, राहणार यशवंतवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. ही बातमी बनवायचं कारण असं आहे की आपण काही मागच्या काळात माननीय मुख्यमंत्री साहेब यांना पत्र दिलेलं आहे. 25/7/2024 रोजी पत्र आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्व आजी व माजी आमदार यांना जे शासकीय जे मानधन, पेन्शन व सुखसुविधा मिळतात ते बंद करण्याबाबत मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे राज्यपाल, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यापर्यंत आपण 2024 पासून पाठपुरावा करत आहे. तरी त्यांचं उत्तर असं येत आहे, आमचा पाठपुरावा चालूच आहे. तरी मला एक सांगायचं आहे, आपल्या भारत देशामध्ये एक कायदा चालतो. एक कायद्याची ताकद व संविधानाची ताकद हे पूर्ण भारत देशाने पाहिलेली आहे. त्यामुळे ह्या देशाचा मालक फक्त जनताच आहे. जनता ठरवते कुणाला खुर्चीवर बसवायचं किंवा खुर्चीहून खाली खेचायचं, हे जनता ठरवत असते. त्यामुळे आम्ही त्यांना 2024 पासून पत्र व्यवहार मी करत आहे, तर त्यांचं उत्तर काही येण्यास तयार नाही. त्यामुळे माझ्या पूर्ण महाराष्ट्रभरातल्या जनतेला किंवा माझ्या मतदाराला किंवा माझ्या शेतकऱ्याला एक विनंती करणार आहे. सर, आपण पूर्ण स्टेटमेंट, पूर्ण माहिती घेऊनच आपण हे व्हिडिओ बातमी बनवत आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे आमदार आहेत हे 288 आमदार, चालू आमदार, यांना दर महिन्याला शासनाकडून पगार मिळतो. पगार, मानधन, पेन्शन जे काही आहे ते 3,01,300 रुपये एके आमदाराला. तर आपल्या महाराष्ट्रातले 288 आमदार आहेत. याचं बजेट किती होतंय त्याचं गणित आपल्या मतदाराने केलं पाहिजे. हे आमदाराचा विषय झाला. मंत्र्याची पगार, एका महिन्याला मंत्र्याला पगार भेटतो. सर्व स्टेटमेंट आहे माझ्यापाशी. आपल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना महिन्याला पगार भेटतो 3,70,750 रुपये. आणि माननीय राज्यपाल यांचा पगार आहे 3,39,970 रुपये. तर 3,01,300 रुपयाने हिशेब करा. 288 आमदाराचं बजेट किती होतं महिन्याला. आणि मुख्यमंत्री व राज्यपाल, माजी आमदारांचं वेगळं. टोटल हे आपल्या तिजोरीमध्ये महिन्याला रक्कम जी गोळा होती, करोडो अब्ज रुपये जमा होते. पण पूर्ण रक्कम जेवढी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत जमा होती महिन्याला, तेवढी रक्कम राज्यकर्त्याच्याच घरामध्ये जाते. राज्यकर्ते म्हणजे मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले आणि तुमचे आमदार आले. आम्ही या जनतेने जे निवडून तुम्हाला देतो मत, आमदार साहेबांना, सर्वच आमदार आले, त्याच्यात जनतेचे कामं, जनतेची काय सुखसुविधा आहेत, अडचणी काय आहेत, यासाठी आम्ही निवडून देत आहोत. तर मला एक सांगायचे, तुम्ही एवढाला पगार जी घेता, आज 3,01,300 गुणिले 12, 12 पंचे 60, 60 महिन्याचा पगार एका व्यक्तीचा किती झाला. असे 288 आमदार आहेत. याचं गणित करा. आम्ही का बोलतो एवढं? माझा महाराष्ट्र, माझा शेतकरी, माझा जगाचा पोशिंदा कोण म्हणतंय? आपले मंत्री महोदय म्हणतात. शेतकऱ्यासाठी काय देते तुम्ही? आजपर्यंत काय दिलं? सर, तुम्ही
शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हणून जनता रस्त्यावर उतरली, त्यावेळेस तुम्ही म्हणता कमिटी गठीत करावं लागेल, सर्व बैठकी घ्याव्या लागत्याल. पण साहेब, तुमच्या पगारी एवढ्या जी वाढतात, यावेळेस तुम्ही कुठली समिती गठीत करता? विचारता कुणाला? तुम्ही जनतेला विचारलं पाहिजे, भाऊ आम्ही पगार एवढी घेतो, तुम्हाला मनानं पगार घ्यायचा किंवा वाढवायचा अधिकार नाही. माझ्यापाशी पूर्ण स्टेटमेंट आपल्या मुख्यमंत्री कार्यालयातूनच काढलेलं आहे. 1956चा JR आहे तुमचा. हे JR बघा, 1956. त्या काळामध्ये आपल्याला पगार किती होता? कलमेनुसार, कायद्यानुसार हे पगार त्या पद्धतीने ठेवा. जेवढा महाराष्ट्रात जेवढा महसूल बनतो तेवढा तुमच्या घरात जातो. जनतेला तुम्ही काय देत आहे? काही देत नाही. त्यामुळे ह्या दिलेल्या निवेदन आम्ही मुख्यमंत्री साहेबाला दिलेलं आहे. डबल एकदा रिपीट करतो मी. मुख्यमंत्री साहेबाला निवेदन दिले, राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल यांना दिलेलं पत्र आहे. त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर यांना पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती, इथपर्यंत मी पोहोचलोय, इथपर्यंत संघर्ष केलाय. जर काही काळात त्या शासनाने जर आम्हा शेतकऱ्यांची जर व्यथा ऐकून जर नाही घेतली, तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारत देशभर आम्ही आंदोलन उभा करू. माझा शेतकरी उपाशी आहे. आज माझ्या शेतकऱ्याकडं, माझ्या लेकराबाळाकडं किंवा कुण्या जनतेकडं शासन बघण्यास तयार नाही. फक्त फोडाफोडी, तोडातोडी, कसा यांच्या राज्यात जेवढा महसूल गोळा होतो कसा ह्याला वाटप करता येतोय हे आम्हा जनतेला वेगळं कारण दाखवित. आणि वेगळ्यानंतर कारणानं यांच्यानंतर वाटाघाटी होते. हिचे पूर्ण रेकॉर्ड मी काढलेला आहे. त्यामुळे सांगतो, पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मतदार बंधूंना, माझ्या बंधूंना, भावांना, माझ्या शेतकऱ्याला सांगतो, हात जोडून जेवढी बातमी व्हायरल करता येईल तेवढी व्हायरल करा. कारण आपण मालक आहोत. मालक बनूनच त्यांना हे शब्द किंवा प्रश्न विचारायची वेळ आज माझ्या शेतकऱ्यावर आली. त्यामुळे 2027 पर्यंत मी अनेक पाठपुरावा करणार. 27 पर्यंत यांनी जर नाही निर्णय घेतला, पगार बंद करू म्हणून जर नाही परिपत्रक काढलं, 27च्या नंतर आम्ही पूर्ण देशभर हे आंदोलन उभा करू. एवढं बोलून मी पूर्ण महाराष्ट्रातल्या व देशभरातल्या शेतकऱ्याला, जनतेला जय महाराष्ट्र करतो. जय जवान, जय किसान.